आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चेंज द व्हॉइस हा ग्रामरमधला जो टॉपिक आहे याबद्दल इन्फॉर्मेशन सांगणार आहे, समजावून सांगणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. व्हॉइसला आपण दोन भागामध्ये डिवाइड करू शकतो, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय होतं? तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट जो असतो तो ॲक्शन करतो, क्रिया करतो. ज्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट हा क्रिया करतो तो ॲक्टिव्ह व्हॉइस असतो. आणि ज्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट कोणतीही क्रिया करत नाही तो पॅसिव्ह व्हॉइस असतो. ॲक्च्युअली ॲक्टिव्हचा अपोजिट वर्डच पॅसिव्ह आहे. ॲक्टिव्ह म्हणजे क्रियाशील, पॅसिव्ह म्हणजे जो क्रिया करत नाही, अक्रियाशील. आता ज्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट क्रिया करणारा असतो, जसं सचिन प्लेज क्रिकेट, या वाक्यामध्ये सचिन वर आपण जास्त एम्फसिस दिलेला आहे, कारण की आपल्याला सांगायचं आहे की सचिन काहीतरी करत आहे. सचिन काय करतोय? तर सचिन क्रिकेट खेळतोय. याच वाक्याला जर आपण पॅसिव्ह बनवला की क्रिकेट इज प्लेड बाय सचिन, तर इथं सब्जेक्ट आलाय तुमचा क्रिकेट. हा क्रिकेट काहीच करत नाही या वाक्यामध्ये. सब्जेक्ट तुमचा रिप्लेस झालेला आहे, क्रिकेट आलेला आहे, तर क्रिकेट काहीच करत नाहीये. समजलं ना? म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये कर्ता सब्जेक्ट काही करत असेल तर तो ॲक्टिव्ह व्हॉइस, आणि एखाद्या वाक्यामध्ये सब्जेक्ट काहीही करत नसेल, त्याच्यावर क्रिया केली जात असेल, तर तो होईल पॅसिव्ह व्हॉइस. हा इतका सोपा आहे मित्रांनो. हा कठीण का बरं वाटतं? कारण की ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह कन्व्हर्ट करताना तुम्हाला मेन वर्ब जे आहेत, त्यांचे थर्ड फॉर्म्स माहीत पाहिजेत. जसं डूचा डन, ईटचा इटन, स्पीकचा स्पोकन. हे जे मेन वर्बचे थर्ड फॉर्म्स आहेत हे माहीत पाहिजेत. थर्ड फॉर्म शिवाय तुम्ही ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करू शकत नाही. बरेच असे वाक्य आहेत ज्यामध्ये म्हणजे ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना बऱ्याचदा काय होतं की जो आपण बाय लावतो आणि ॲक्टिव्हमधला सब्जेक्ट ॲज अन ऑब्जेक्ट म्हणून लिहितो, ते लिहिलं जात नाही. हे जी लँग्वेज आहे तुम्ही न्यूजपेपरमध्ये पाहिली असाल, जसं अ पर्सन हॅज बीन किल्ड. पर्सन हॅज बीन किल्ड. आता याच्यामध्ये हा एक व्यक्ती मारला गेलाय. कुणी मारलाय हे सांगितलेलं नाहीये. आपल्याला सांगायचं नाहीये. हा आपला प्रिरॉगेटिव्ह आहे, की ॲक्शन कोणी केली हे सांगायचं की नाही सांगायचं. म्हणजे ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना आपण बाय लावतो. बऱ्याच वाक्यामध्ये बायला स्किप सुद्धा केलेला आहे. परंतु जेव्हा तुम्ही बायला स्किप कराल, तेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइसमधला जो सब्जेक्ट आहे, त्याला सुद्धा स्किप करावा लागतो. जसं अ मँगो हॅज बीन ईटन. अ केस इज फाइल्ड. कोणी फाईल केली? आंबा कोणी खाल्ला? हे सांगायचं नाही. केस कोणी फाईल केली? आंबा कोणी खाल्ला? हे सांगायचं नाहीये. हा आपला अधिकार आहे. हा आपला म्हणजे बेसिकली जेव्हा आपण व्हॉइसचा सेंटेन्स बनवतो, तेव्हा आपला फोकस जो असतो, तो सब्जेक्टवर असतो. सब्जेक्ट काय करतोय? त्यानुसार वर्ब घ्यावे लागतात. त्याने काय केलं? त्यानुसार ऑब्जेक्ट घ्यावा लागतो. आणि म्हणून बघा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब असतात. ट्रान्झिटिव्ह वर्ब हा असा वर्ब असतो, ज्याला स्वतःचा ऑब्जेक्ट असतो. आणि ज्या वर्बला स्वतःचा ऑब्जेक्ट नसतो, तो इंट्रान्झिटिव्ह वर्ब असतो. तर एखाद्या आता ॲक्टिव्ह व्हॉइस कसा ओळखायचा? ज्या वाक्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ट्रान्झिटिव्ह वर्ब कोणता वर्ब? ज्याला स्वतःचा ऑब्जेक्ट आहे. जसं सचिन प्लेज क्रिकेट, या वाक्यामध्ये प्लेज जो आहे तो ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, कारण की त्याला स्वतःचा एक ऑब्जेक्ट आहे क्रिकेट. याच वाक्याला आपण जर चेंज केलं, सचिन प्लेज ब्युटिफुली. ब्युटिफुली ऑब्जेक्ट नाही आहे, तो ॲडव्हर्ब आहे. तर इथं प्लेज जो आहे तो इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, तो ट्रान्झिटिव्ह नाही आहे, कारण की कर्त्याने केलेली जी क्रिया आहे ती पुढं कशावर होत आहे त्यासाठी पर्टिक्युलर कर्म किंवा ऑब्जेक्ट इथं वापरलेला नाही आहे. तर ट्रान्झिटिव्ह वर्ब असे वर्ब असतात ज्यांना स्वतःचे ऑब्जेक्ट असतात, आणि ज्या वाक्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब असतो तोच ॲक्टिव्ह असतो. तोच ॲक्टिव्ह असतो. विदाऊट ट्रान्झिटिव्ह वर्ब एखादा वाक्य ॲक्टिव्ह होऊ शकत नाही. तर आपल्याला करायचं काय असते? ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना काळानुसार याच्यामध्ये बदल होतात. आपण सर्वात पहिले सिंपल प्रेझेंट टेन्स घेऊ.
तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये एम इज आर हे वर्ब आपण यूज करतो आणि याच्यानंतर जे मेन वर्ब असतात त्यांना आपण थर्ड फॉर्ममध्ये टाकतो. तर सर्वात पहिले आपण एक एक्झाम्पल घेऊ. जसं शी सिंग्स ब्युटिफुली. याचं पॅसिव्ह होईल का? याचं नाही होणार, कारण की सिंग्स जो आहे हा इंट्रान्सिटिव्ह वर्ब आहे. आपल्याला कर्म घ्यावं लागेल, ऑब्जेक्ट घ्यावं लागेल. तर शी सिंग्स अ सॉन्ग. सिंग्सचा ऑब्जेक्ट अ सॉन्ग. शी सिंग्स अ सॉन्ग. इथं काय होईल? शी सब्जेक्ट आहे, अ सॉन्ग ऑब्जेक्ट आहे आणि सिंग्स जो आहे तो मेन वर्ब आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. जागा चेंज करायची आपल्याला, बाकी काहीच करायचं नाहीये. अ सॉन्गला पॅसिव्ह करताना अ सॉन्गला सब्जेक्ट बनवायचा आहे. अ सॉन्ग हा आता आपला नवीन सब्जेक्ट झालेला आहे, तो नाऊन आहे. त्याच्या प्लुरल आणि सिंग्युलर फॉर्मनुसार एकवचनी अनेकवचनी रूपानुसार आपल्याला वर्ब घ्यायचा आहे. अ सॉन्ग हा सिंग्युलर आहे, तर एम इज आर पैकी लागेल इथं इज. अ सॉन्ग इज. आता सिंग जो आहे हा फर्स्ट फॉर्ममध्ये आहे, हा जो मेन वर्ब आहे हा फर्स्ट फॉर्ममध्ये आहे, हा चालला जाईल थर्ड फॉर्ममध्ये. अ सॉन्ग इज संग. तुम्ही या वाक्याला इतकंही ठेवू शकता, पण आपल्याकडे इंडियन पद्धतीने आपण जो व्हॉइस शिकतो त्यामध्ये बाय लावतो आपण, कारण की क्रिया कोणी केली हे आपल्याला सांगायचं असते. अ सॉन्ग इज संग बाय हर. शीचं केलं आपण हर. शी जे आहे त्याचा आपण जो ऑब्जेक्ट फॉर्म आहे हर तो यूज करतो. तर शीचं झालं हर. अ सॉन्ग इज संग बाय हर. आपण याला इतकं लिहू शकतो, अ सॉन्ग इज संग. आता मला सांगा की तुम्ही म्हणाल की काय गरज आहे ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करण्याची? जेव्हा वाक्यामध्ये आपल्याला फोकस करायचा असतो सब्जेक्टवर, ऑब्जेक्टवर नाही. जसं शी सिंग्स अ सॉन्ग. ती गाणं म्हणते. गाणं गाण्यावरही आहे, परंतु तीवर, त्या मुलीवर जास्त फोकस आहे. तेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइस. जेव्हा एम्फसिस जो आहे, प्रेशर जो आहे, फोकस जो आहे तो सब्जेक्टवर करायचा असतो तेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइस. आता जेव्हा क्रिया कोण करतो हा इम्पॉर्टंट असतो तेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइस. आणि जेव्हा काय क्रिया केली, कर्म कोणता केला याला महत्त्व असेल, कर्माला महत्त्व असेल, तेव्हा पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे अ सॉन्ग. कुणी गाणं हे महत्त्वाचं नाही आहे, पण गाणं गायला गेला हे महत्त्वाचं आहे. अ सॉन्ग इज संग. गाणं गायला गेला हा महत्त्वाचा आहे. गाणं गाण्यात आलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. कुणी गायलं हे महत्त्वाचं नाही. रिमेंबर, जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये क्रिया कोणी केली याला महत्त्व द्यायचं आहे तर ॲक्टिव्ह व्हॉइस. आणि जेव्हा वाक्यामध्ये कोणती क्रिया केली गेली, कर्म कोणतं आहे, कर्मावर फोकस द्यायचा असेल तर मग पॅसिव्ह व्हॉइस. जसं मी तुम्हाला सुरुवातीला एक वाक्य सांगितला होता, अ पर्सन हॅज बीन किल्ड. कोणाला तरी मारण्यात आलेलं आहे. कोणी मारलं हे महत्त्वाचं नाही आहे, पण कोणाला तरी मारण्यात आलेलं आहे. कर्माला, ऑब्जेक्टला महत्त्व. तर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. एम इज आर प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्मचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि प्रेझेंट कंटिन्युअसचा आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. जास्त व्हिडिओ मोठा करायचा नाही, तुम्हाला कमी वेळेमध्ये जी बेसिक आयडिया आहे ती मला समजून सांगायची आहे. एकदा बेसिक आयडिया आली की तुम्ही कुठलंही वाक्य कसं करू शकता. बेसिकली तुम्हाला मेन वर्बचे थर्ड फॉर्म्स माहीत पाहिजे. ते असेल ना तर तुम्ही इझिली मग थोडी प्रॅक्टिस करायची. तर आपण आता प्रेझेंट कंटिन्यूस घेऊ. प्रेझेंट कंटिन्यूसमध्ये एम इज आर प्लस बीइंग प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म हा फॉर्म्युला आपण यूज करतो. एम इज आर प्लस बीइंग, BEING, बीइंग प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म. तर शी इज सिंगिंग अ सॉन्ग. सेम सेंटेन्स घेऊ आपण. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. सब्जेक्ट शी इज वर्ब. सिंगिंग हा झाला तुमचा मेन वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब ज्याला स्वतःचा एक ऑब्जेक्ट आहे सॉन्ग. जागा चेंज करायची आपल्याला. इथं सब्जेक्ट आहे शी, अ सॉन्ग आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला पॅसिव्ह करताना पुढे आणायचं आहे, अ सॉन्ग. आता अ सॉन्गचा प्लुरल सिंग्युलर रूपानुसार आपल्याला घ्यायचा इथं हेल्पिंग वर्ब. प्रेझेंट टेन्सचा असल्यामुळे आपण एम इज आरच घेऊ. अ सॉन्ग इज. बीइंग लागेल इथं. बीइंग का बरं लागेल? कारण की जो वाक्य आपला तो कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे, सिंगिंगमध्ये आहे आणि आपल्याला पॅसिव्ह करताना
प्रत्येक वेळेस मेन वर्बला थर्ड फॉर्म मध्येच ठेवायचा असतो, म्हणून इथं बीइंग लागेल. अ सॉन्ग इज बीइंग संग बाय, पुन्हा एकदा शीचं होऊन जाईल इकडे हर. आलं लक्षात? तर इथं काय केलं आपण, हा बघा तुम्हाला आयडेंटिफाय द टेन्समध्ये सुद्धा असा एक वाक्य येऊ शकतो, अ सॉन्ग इज बीइंग संग बाय हर. हा वाक्य प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आहे. वाक्य प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये कारण की BEING बीइंग लागलेलं आहे. लक्षात घ्या. सॉन्ग इज बीइंग संग बाय हर. ठीक आहे. तर इथं फॉर्म्युला कोणता यूज कराल, सब्जेक्ट प्लस एमिजार प्लस बीइंग प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्ममध्ये. मग तर बाय लावून तुम्हाला माहिती आहे सब्जेक्टला ऑब्जेक्टच्या ठिकाणी ठेवायचं आहे. तर सब्जेक्टला ऑब्जेक्टच्या ठिकाणी ठेवताना एक गोष्ट लक्षात घ्या, आय असेल तर मी करायचं, ही असेल तर हिम करायचं, शी असेल तर हर करायचं, वी असेल तर अस करायचं, दे असेल तर देम करायचं, इटच राहील. नावं असतील तर नावं जसे तसे राहतील. आता घेऊ आपण प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्टमध्ये आपल्याला एक नवीन वर्ड इथे ॲड करावा लागेल. बीइंग निघून जाईल, BEEN बीन लागेल. BEEN बीन लागेल. हाच वाक्य मी याला प्रेझेंट परफेक्टमध्ये घेतो. शी हॅज संग अ सॉन्ग. शी हॅज संग अ सॉन्ग. आता याच्यामध्ये सब्जेक्ट आहे शी, हॅज आहे हेल्पिंग वर्ब, बी मेन वर्ब आहे तुमचा संग, आणि ऑब्जेक्ट आहे अ सॉन्ग. आता कधी पण प्रेझेंट परफेक्ट कुठलाही परफेक्ट असो, प्रेझेंट असो, पास्ट असो किंवा फ्युचर परफेक्ट असो, परफेक्टचे वाक्य आले की समजून जायचं की म्हणजे झालं तुमची चांदी आहे. याचा अर्थ हे का बरं म्हणतो मी, लक्षात घ्या, कारण की तुम्हाला इथं मेन वर्बचा थर्ड फॉर्म शोधण्याची गरज नाही. ऑलरेडी मेन वर्बचा थर्ड फॉर्म तिथे दिलेला आहे. प्रेझेंट परफेक्टच्या वाक्यामध्ये मेन वर्बचा थर्ड फॉर्म ऑलरेडी दिलेला असतो, म्हणून काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच मेन वर्बला खाली पॅसिव्ह व्हॉइसमध्ये लिहून टाकायचा. शी हॅज संग अ सॉन्ग, याच्यामध्ये आपला ऑब्जेक्ट आहे अ सॉन्ग, याला पुढे आणायचं अ सॉन्ग. अनेक वचनी एक वचनी रूपानुसार हॅज किंवा हॅव आपल्याला घ्यावं लागेल. इथं हॅड नाही घ्यायचं, हॅड फक्त पास्ट परफेक्टमध्ये. तर हॅज किंवा हॅव आपल्याला घ्यावं लागेल. अ सॉन्ग हॅज, BEEN बीन, सिंगचं संगचं ऑलरेडी संगच आहे, तर संगचं संगच ठेवायचं. अ सॉन्ग हॅज बीन संग बाय हर. सिम्पल. याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅज स्लॅश हॅव प्लस बीन प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्ममध्ये. मग तुम्हाला माहिती आहे बाय लावून सब्जेक्टला इकडे ऑब्जेक्टच्या ठिकाणी ठेवायचा असतो. आता घेऊ आपण प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअसचा पॅसिव्ह होत नाही. काही ठिकाणी दिलेले आहेत एक्झाम्पल, परंतु आपल्याकडे त्यावर प्रश्न विचारले जात नाही, तर आपण फालतू वेळ वाया घालवणार नाही आणि सरळ आपण सिंपल पास्ट करायचं. सिंपल पास्टमध्ये वॉज आणि वेअर मेन वर्ब थर्ड फॉर्ममध्ये ठेवायचं आपल्याला. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंपल पास्टमध्ये कधी पण जो वाक्य तुम्हाला दिलं जाईल ना, त्यामध्ये जो मेन वर्ब असेल तो फर्स्ट फॉर्ममध्ये राहणार नाही, तो सेकंड फॉर्ममध्ये राहील. तर आता आपल्याला काय करायचं, सेकंडचं थर्डमध्ये करायचं पॅसिव्ह करताना. तर तोच वाक्य घेऊ आपण समजण्यासाठी. सॅंग शी सॅंग अ सॉन्ग. शी सॅंग अ सॉन्ग. शी SANG सॅंग अ सॉन्ग. सब्जेक्ट सिंग, शी मेन वर्ब आहे, सॅंग अ सॉन्ग हा ऑब्जेक्ट आहे. तर आपला जो वर्ब आहे तो ट्रान्झिटिव्ह आहे ऑलरेडी, आणि आता आपल्याला करायचा आहे त्याचा पॅसिव्ह व्हॉइस. तर अ सॉन्ग हा ऑब्जेक्ट आहे. पॅसिव्ह करताना हा सुरुवातीला येऊन जाईल सब्जेक्टच्या ठिकाणी अ सॉन्ग. वॉज आणि वेअर पैकी आपल्याला एक घ्यावं लागेल. आपल्याला सब्जेक्टच्या एकवचनी अनेकवचनी रूपानुसार इथे हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. तर अ सॉन्ग वॉज आणि वेअर, अनेकवचनी असेल तर वेअर, एकवचनी असेल तर वॉज लागेल. तर अ सॉन्ग एकच आहे, आर्टिकल ए लागला म्हणजे तो एकवचनी आहे. अ सॉन्ग वॉज, सॅंगचा होऊन जाईल संग. अ सॉन्ग वॉज संग बाय हर. सोपं आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा, सब्जेक्ट प्लस वॉज स्लॅश वेअर प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्ममध्ये, आणि मग बाय लावून जो सब्जेक्ट आहे त्याला ऑब्जेक्टच्या ठिकाणी. आता घेऊ आपण पास्ट कंटिन्यूस. पास्ट कंटिन्यूसमध्ये काय करायचं असते बघा, प्रेझेंट कंटिन्यूस सारखाच पास्ट कंटिन्यूस आहे, सेम फॉर्म्युला. इथे सुद्धा बीइंग लावायचा आहे, फक्त वॉज आणि वेअरमध्ये डिफरन्स आहे. तर शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग. अ सॉन्ग वॉज बीइंग संग बाय हर. मी तुम्हाला सांगितलं ना, प्रेझेंट कंटिन्यूअस सारखाच आहे, फक्त काळ बदललेला आहे. बीइंग इथेही ठेवायचा आहे कारण की हा सुद्धा कंटिन्यूअस आहे. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस बीइंग प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्ममध्ये, आणि मग तिकडे बाय लावून ऑब्जेक्ट.
सब्जेक्ट जो आहे ॲक्टिव्हचा तो ऑब्जेक्ट म्हणून पॅसिव्ह फॉर्ममध्ये येऊन जाईल. मग आहे पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट हा प्रेझेंट परफेक्ट सारखाच आहे, फक्त तिथं हॅव आणि हॅज आहे, इथं हॅड आहे. इथं सुद्धा बीन लावायचं आहे. तर एक्झाम्पल घेऊ आपण, समजून घेऊ. शी हॅड संग अ सॉन्ग. शी हॅड संग अ सॉन्ग. अ सॉन्ग हॅड बीन संग बाय हर. अ सॉन्ग हॅड बीन संग बाय हर. सॉन्ग हॅड बीन संग बाय हर. सब्जेक्ट प्लस हॅड. पास्टमध्ये हॅडच असतो, प्रेझेंटमध्ये हॅव आणि हॅजची लिबर्टी आहे आपल्याकडे, परंतु एक चांगली गोष्ट अशी आहे की पास्ट परफेक्टमध्ये फक्त हॅड असतो. तर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्ममध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता आपण फ्युचरकडे. सिम्पल फ्युचर. सिम्पल फ्युचर अतिशय सोपा आहे, काही कठीण नाही आहे. शी विल सिंग अ सॉन्ग असं आहे. शी विल सिंग अ सॉन्ग. अ सॉन्ग हा ऑब्जेक्ट आहे, याला पॅसिव्ह करताना सब्जेक्टच्या ठिकाणी आणायचं. अ सॉन्ग इथे लागेल BEB, पॅसिव्ह करण्यासाठी, थर्ड फॉर्ममध्ये ठेवण्यासाठी मेन वर्बला. कारण की सिम्पल फ्युचरमध्ये जो आपला मेन वर्ब आहे तो फर्स्ट फॉर्ममध्ये आहे, बेस्ट फॉर्ममध्ये आहे. अ सॉन्ग विल बी संग बाय हर. अ सॉन्ग विल बी संग बाय हर. तर सब्जेक्ट प्लस विल बी प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्ममध्ये. हा फॉर्म्युला लक्षात ठेवाल. फ्युचर कंटिन्यूसचा पॅसिव्ह होत नाही. काही मी जेव्हा सर्च केलं गुगलमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे, परंतु आपल्याला त्याला फरक पडायचा नाही, कारण की बोर्डामध्ये किंवा कुठेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये त्यावर प्रश्न विचारला जात नाही. आपण सरळ येऊया आता फ्युचर परफेक्टकडे. फ्युचर परफेक्टमध्ये हा सुद्धा प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट सारखाच आहे, परंतु इथं फक्त वर्ब चेंज झालेला आहे. तर शी विल हॅव संग सॉन्ग इथं सुद्धा परफेक्ट असल्यामुळे ऑलरेडी मेन वर्ब थर्ड फॉर्ममध्ये दिलेला आहे. तर मेन वर्बच्या थर्ड फॉर्मसाठी तुम्हाला आता कुठे शोधाशोध करावी लागणार नाही. शी विल हॅव संग सॉन्ग. शी विल हॅव संग सॉन्ग. अ सॉन्ग विल हॅव बीन संग बाय हर. अ सॉन्ग विल हॅव बीन संग बाय हर. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्ममध्ये आणि मग बाय लावून सब्जेक्टला ऑब्जेक्टच्या ठिकाणी ठेवायचं आपल्याला. मित्रांनो बघा की इतकं सोपं आहे. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही एकदम सिम्पल एक्झाम्पल्स दिलेले आहेत. बघा तुम्हाला करायचं काय माहिती आहे का, की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ओळखता आलं पाहिजे. काही काही फ्रेजेस असतात, जसं द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज लॉन्च अ न्यू ॲप फॉर द फार्मर्स. अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज लॉन्च अ न्यू ॲप फॉर फार्मर्स. आता इथं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट काय हे तुम्हाला ओळखायचं आहे. क्रिया कोण करत आहे, ॲप कोणी लॉन्च केला, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा पूर्ण जो आहे फ्रेज हा इथे सब्जेक्ट होऊन जाईल. तर गव्हर्नमेंट इंडियाने काय लॉन्च केलं, अ न्यू ॲप फॉर फार्मर्स. नाही, फॉर फार्मर्स इथं ऑब्जेक्ट नाही आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज लॉन्च हा तुमचा वर्ब आहे, त्याचा ऑब्जेक्ट आहे अ न्यू ॲप. बघा परीक्षेमध्ये सोपे वाक्य तर येणार नाहीत, कठीण वाक्य येतील. प्रॅक्टिसने तुम्ही शिकाल. याचा जो पॅसिव्ह आहे मी तुम्हाला करून दाखवतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज लॉन्च अ न्यू ॲप फॉर फार्मर्स. तर न्यू ॲप जो आहे तो तुमचा ऑब्जेक्ट आहे, याला पुढे घ्यायचे सब्जेक्ट म्हणून. अ न्यू ॲप हॅज बीन लॉन्च बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर फार्मर्स. थोडेसे ट्रिकी, कठीण नसतात. तुम्हाला फक्त सब्जेक्ट ऑब्जेक्ट ओळखता आलं पाहिजे. ते जर तुम्ही करू शकत असाल तर सहजपणे तुम्ही ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करू शकता. आता बघा कधी कधी मोडल वर्ब सुद्धा येतात. मोडल वर्ब म्हणजे कसं की कॅन आहे, कुड आहे, शुड आहे, वुड आहे, मे आहे, माइट आहे, मस्ट आहे. कुठलाही मोडल वर्ब आला तर तुम्हाला पॅसिव्ह करताना BEB घ्यायचा आहे. BEB. जसं बघा, शी शुड मेक अ कप ऑफ कॉफी. शी शुड मेक अ कप ऑफ कॉफी. शी सब्जेक्ट आहे, शुड हा इथं तुमचा मोडल वर्ब आहे, मेक हा मेन वर्ब आहे, अ कप ऑफ कॉफी हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. अ कप ऑफ कॉफी शुड बी मेड बाय हर. अ कप ऑफ कॉफी शुड बी मेड बाय हर. मोडल वर्बमध्ये चांगली गोष्ट अशी आहे की इथं हेल्पिंग वर्ब सारखे एक वचनी अनेक वचनीचा काही लफडा नाही आहे. मोडल वर्ब एक वचनी अनेक वचनी सगळ्यांसमोर समान पद्धतीने लागतात.
तर मोडल वर्ब असतील तर तुम्हाला फक्त बी घ्यायचं, बाकी काही करायचं नाही आहे. मग कधी कधी काय असतं माहिती आहे का, की दोन ऑब्जेक्टचे वाक्य असतात, ते थोडे मोठे वाक्य असतात, ट्रिकी असतात, पण अगदी सहज आणि सोपे आहेत. मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला करायचं काय आहे, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ओळखता आला पाहिजे आणि मेन वर्बचे थर्ड फॉर्म पाठ करून ठेवा. यू कॅन इझिली ट्रान्सफॉर्म अ सेंटेन्स फ्रॉम ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह. तर डबल ऑब्जेक्टवाले जे सेंटेन्स आहेत त्यांची थोडी आपण त्यांच्याबद्दल माहिती घेऊन टाकूया. सांगता येईल तुम्हाला वाक्य. शी हॅज गिफ्टेड मी, ज्याला म्हणू आपण, शी हॅज गिफ्टेड मी अ वॉच, अ रिस्ट वॉच. शी हॅज गिफ्टेड मी अ रिस्ट वॉच. शी हॅज गिफ्टेड मी अ रिस्ट वॉच. या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत बघा. शी सब्जेक्ट आहे, हॅज वर्ब आहे, गिफ्टेड मेन वर्ब आहे, अ मी गिफ्टेड मी ऑब्जेक्ट आहे, अ रिस्ट वॉच हा सुद्धा ऑब्जेक्ट आहे. दोन ऑब्जेक्ट आहेत. तर मीला आपण फर्स्ट ऑब्जेक्ट म्हणू आणि वॉचला आपण सेकंड ऑब्जेक्ट म्हणू. आता शी हॅज गिफ्टेड मी अ रिस्ट वॉच. याला दोन प्रकारे आपण पॅसिव्ह करू शकतो, कारण की दोन ऑब्जेक्ट आहेत. तर कुठलाही ऑब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. यू आर फ्री टू टेक एनी ऑब्जेक्ट ॲज अ सब्जेक्ट वेन यू आर मेकिंग अ पॅसिव्ह वॉइस. तर तुम्ही वाक्याची सुरुवात मी हा ऑब्जेक्ट घेऊनही करू शकता किंवा रिस्ट वॉचने सुद्धा घेऊ शकता. आपण पहिले मीचं घेऊ. तर मी हा ऑब्जेक्ट असल्यामुळे मीचा सब्जेक्ट करताना आय होऊन जाईल. मीचं सब्जेक्ट करताना काय होऊन जाईल, आय. आय हॅव बीन गिवन अ रिस्ट वॉच बाय हर. शी हॅज गिवन, सॉरी, शी हॅज गिफ्टेड मी अ रिस्ट वॉच असं आहे. आय हॅव बीन गिफ्टेड अ रिस्ट वॉच बाय हर, याचं असं होईल. आता याच्यामध्ये कसं असते की आय समोर हॅव येतो, हॅज येत नाही. त्यामुळे आपण आय हॅव बीन लावला, कारण की परफेक्टमध्ये बीन असतो. तर आय हॅव बीन गिफ्टेड अ रिस्ट वॉच बाय हर असं होतं. आता आपण रिस्ट वॉचला घेऊ, रिस्ट वॉच ॲज अ सब्जेक्ट घेऊ आपण. रिस्ट वॉच हॅज बीन गिफ्टेड टू मी, कारण की हा आता आपल्याला इथं फर्स्ट जो ऑब्जेक्ट आहे तो ठेवायचा, म्हणून टू मी लावायचा. टू मी, टू हिम असेल, हिम असेल तर टू हिम, हर असेल तर टू हर, अस असेल तर टू अस, असं करायचं. रिस्ट वॉच हॅज बीन गिफ्टेड टू मी बाय हर. एक पुन्हा एक्झाम्पल घेतो आयडिया क्लिअर करण्यासाठी. थोडंसं तुम्ही कन्फ्यूज झाले असेल थोडंसं वाटतं मला. जसं की फादर. तर मित्रांनो बघा की व्हॉइस जो आहे आपण का बरं तयार करतो याची बेसिक आयडिया आपल्याला कळली पाहिजे. कारण की आपण बऱ्याचदा मुलं बघा, तुम्ही रायटिंग स्किलमध्ये सुद्धा ॲक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य बनवत आहे, तुम्हाला माहीत आहे. पण अ, तुम्हाला माहीत आहे असं म्हटलं मी, पण तुम्हाला माहीत नसते. तुम्ही नकळत ते बनवून टाकता. व्हॉइस का बरं आहे ग्रामरमध्ये? कारण की आपल्याला सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आलं पाहिजे, म्हणून आपल्याला दोन प्रकारचे वाक्य बनवता आले पाहिजे. एक असा वाक्य ज्याच्यामध्ये सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे, एक असा वाक्य ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे? जसं सचिन प्लेज क्रिकेटमध्ये सचिन इम्पॉर्टंट आहे. क्रिकेट इज प्लेड बाय सचिनमध्ये क्रिकेट इम्पॉर्टंट आहे. सचिन काय खेळतो हे इम्पॉर्टंट आहे. तर हे असे वाक्य आपल्याला बनवता आले पाहिजे. म्हणून म्हणून आपल्याला शाळेमध्ये ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस शिकवतात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे सुद्धा व्हॉइस ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करू शकतो आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे. जसं बघा की डू इट आहे. डू इट हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. याच्यामध्ये ऑर्डर दिलेला आहे डू इट. त्याला करायचं काय? इथं इट जो आहे, डू हा तुमचा वर्ब आहे, मेन वर्ब आहे. त्याचा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, त्याचा ऑब्जेक्ट आहे इट. डू इट, तर इट लेट इट बी डन. लेटचा वापर करायचा, लेट इट बी डन. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्ममध्ये लेट इट बी डन. क्लोज द विंडो, लेट द विंडो बी क्लोज. ओपन द कार, ओपन द कार, लेट द कार बी ओपन. Send the message, let the message be sent. Call the police, let the police be called. हे असे असतात, सोपे आहेत.
तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल, प्रॅक्टिस कराल, सोडवाल, सोडवून पाहाल, व्हिडिओज पाहाल, इन्फॉर्मेशन गॅदर कराल, तेवढं तुम्हाला हे लवकर येईल. तर अगदी सोपं आहे, फार काही कठीण नाही आहे. मला जर वाटलं की अजून याच्यावर थोडंसं एक डिटेलमध्ये थोडे कॉम्प्लिकेटेड आणि डिफिकल्ट सेंटेन्सेस घेऊन आपण सेंटेन्स घेऊन तुमच्यासाठी मी येण्याचा प्रयत्न करीन. बघू कारण की जे वाक्य मी तुम्हाला सांगितलं ते सिंपल आहे. सिंपल आहे बघा, एखादी आयडिया जर तुमच्या डोक्यात क्लिअर करायची असेल, तर मी खूप कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स घेऊन येऊ शकत नाही. मला सिंपलच सेंटेन्सेस घेऊन तुमची जी आयडिया आहे ती क्लिअर करावी लागेल. डिफिकल्ट वाक्य आणि बेसिक आयडियाज तुमची नाही आहे, तर डिफिकल्ट सेंटेन्समध्ये तुम्ही फेल होऊन जाल. म्हणजे तुम्हाला ती समजणार नाही. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला छोटासा जो व्हिडिओ आहे हा आवडला असेल. आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर अजून ग्रामरशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा इंग्लिशमधल्या कुठल्याही टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. एखादी कविता असेल, एखादा लेसन असेल, एक्सप्लेन करून पाहिजे असेल, तर मी तुम्हाला ते करून देईन मराठीमध्ये. थँक यू मित्रांनो.